आपण हडको येथील साई मंगल कार्यालयामध्ये आपण आहोत. काल या ठिकाणी मनपा महानगरपालिकेचे काही अधिकारी या ठिकाणी दौरा मारून गेले. हे आपण सगळे शिडकोवासियांना हे ज्ञात आहे की या भागातील 2 भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि नांदेडचा एक स्वीकृत नगरसेवक या तिघांनी एकत्र मागणी केली होती की शिडकोच्या आरोग्य केंद्रामध्ये प्रस्तुती केंद्र सुरू व्हावं. आणि ते जर सत्ताधारी पक्षातील 3 नगरसेवक जर एकच पद्धतीची मागणी करत असतील तर एक 10 ते 15 दिवसामध्ये ते मागणीची पूर्तता होणं अपेक्षित आहे. मात्र ठीक आहे, आपण समजू शकतो की 1 महिना लागेल. 1 महिन्यापर्यंत तरी ते त्या ठिकाणी प्रस्तुती केंद्र सुरू झालं पाहिजे असं शिडकोकरांना आता कुठेतरी वाटायला लागले. आता परंतु एक वस्तुस्थिती अशी आहे की महापालिका ते प्रस्तुती केंद्र सुरू करू शकत नाही. पण आता शिडकोकरांना काहीतरी एक दाखवण्याचा प्रकार म्हणून महापालिकेचे अधिकारी काल शिडको दौऱ्यावर आले होते. त्या दौऱ्यात येत असताना त्यांनी साई मंगल कार्यालयाला देखील व्हिजिट दिली. त्यांचं असं म्हणणं होतं की साई मंगल कार्यालयात शक्य झालं तर आपण दवाखाना या ठिकाणी काढू. म्हणजे इथल्या लोकांना दाखवायचं शिडको हडकोच्या की दवाखाना आम्ही या ठिकाणी आणतोय, परंतु आमच्याकडे बजेट नाही. बजेट आल्याच्या नंतर या ठिकाणी भव्य दिव्य दवाखाना सुरू होईल असं आहे की त्यांना एक लॉलीपॉप देण्याचं काम शिडको ते जनतेला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काल केले असा आमचा थेट काँग्रेस पक्षाच्या वतीनं आरोप आहे. आमचं म्हणणं आहे की सत्ताधारी पक्षातील 3 नगरसेवकांनी प्रस्तुती केंद्र सुरू करावं अशी मागणी केली असेल तर प्रशासनाने सत्ताधारी पक्षातील 3 नगरसेवकांच्या मागणीला प्रतिसाद देत 1 महिन्याच्या आत त्या ठिकाणी प्रस्तुती केंद्र सुरू करावं. ह्या इकडं साई मंगल कार्यालय सुरू करणार आहोत हे वायफळ आश्वासन देणं बंद करावं. हे मंगल कार्यालयच म्हणून राहावेत, कारण येणाऱ्या भविष्यामध्ये हे मंगल कार्यालय सुधारलं तर एक 20 ते 25 हजारामध्ये या ठिकाणी लग्नासाठी शिडको हडको वासियांना एखादं हक्काचं सभागृह उपलब्ध होईल आणि महापालिकेला इन्कम सोर्स सुद्धा याच्यातून तयार होऊ शकतो. हे काल जे महापालिकेचे अधिकारी आले हे स्टंट होता. जर एखादा अधिकारी या ठिकाणी येणार असेल तर हे सफाई या ठिकाणी व्हायला पाहिजे होती, परंतु सफाई देखील झाली नाही. म्हणजे हे स्टंट आहे हे सरळ लक्षात आलं. आणि इथले बेग साहेबांना माझं आव्हान आहे की तुम्ही तुमचे वरिष्ठ या ठिकाणी आल्याच्या नंतर देखील इथे साफसफाई होत नसेल तर तुम्ही स्वच्छता निरीक्षकाला याबद्दल बोलू शकता का? तर ते बोलू शकत नाहीत, कारण कोणाचे हात किती मळालेले आहेत हे वेगळं बोलायला नको. या साई मंगल कार्यालयाचा जीर्णोद्धार व्हायला लाखो रुपये करोडो रुपये लागू शकतात. ते महापालिकेकडे अजिबात नाहीत. त्यामुळे त्यांनी इकडे दवाखाना टाकतो म्हणून स्वप्न दाखवण्याच्या ऐवजी 1 महिन्याच्या 3 नगरसेवक सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी मागणी केल्यामुळं त्याच ठिकाणी तुम्ही दवाखाना सुरू करा. या ठिकाणी तुम्ही साई मंगल कार्यालयामध्ये तुम्ही दवाखाना सुरू करू शकत नाही, कारण तुमच्याकडे बजेट नाही. काल तुम्ही या ठिकाणी आलात त्या 21 तारीख होती आणि आज 22 तारखेच्या एका वृत्तपत्रामध्ये अशी बातमी छापून आलेली आहे की महानगरपालिकेच्या डोक्यावर आणखीन 101 कोटीचं ओझं 101 कोटीचं ओझं असताना 198 कोटी रुपयाचं लोन बडोदा बँकेकडून घेण्यासाठी प्रस्ताव महापालिकेने टाकलाय. म्हणजे महापालिका किती कंगाल आहे. अशी महापालिका साई मंगल कार्यालयाचा उद्धार करू शकत नाही. त्यामुळे त्वरित ज्या ठिकाणी आरोग्य केंद्र आहे त्याच ठिकाणी नगरसेवकाच्या मागणीला प्रतिसाद देऊन सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांच्या मागणीला प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी प्रस्तुती केंद्र 1 महिन्याच्या आत चालू करा. 1 महिन्याच्या आत सुरू नाही झालं तर आम्ही महापालिकेचे प्रशासक अधिकारी हे सत्ताधारी नगरसेवकाला देखील जुमानत नाहीत अशा प्रकारचा प्रचार करून योग्य ते आंदोलन करू. आता निधीचा एवढा प्रॉब्लेम आहे, मी आता जसं सांगितलं तसं इथून तिथून सत्ता ज्यांची पण निधीचा बेपत्ता अशा पद्धतीचा आजच्याच प्रजावाणीला बातमी छापून आली. एक तुम्हाला याच्यातली एक म्हणजे नगरसेवक सुद्धा किती हे आहेत, निराशे आहेत, हतबल आहेत हे या बातमीमधून आलेलं आहे. 30-30 लाख रुपये प्रति नगरसेवकाला देण्याचं आश्वासन आमसभेमधून महापौर मॅडमनी केलं, परंतु ते पैसे नाहीत म्हणून हे नगरसेवक पालकमंत्र्याकडे गेले आणि पालकमंत्र्यांना देखील कोरडं आश्वासन देऊन नगरसेवकांना वापस पाठवलं. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नगरसेवकांना द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत अशा पद्धतीचं आशयाची त्या बातमी त्या ठिकाणी चालू आलेली आहे. त्यामुळं हे सुधारतो ते सुधारतो असं सांगून काहीतरी इथं शिडकोवासियांना लॉलीपॉप देण्याचा प्रकार बंद करा. सत्ताधारी नगरसेवकांच्या मागणीला प्रतिसाद देत 1 महिन्याच्या आत शिडकोच्या आरोग्य केंद्रामध्ये प्रस्तुती केंद्र सुरू करून दाखवा. एवढी मागणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी करत आहोत.